सोनम आणि राजा हनीमूनसाठी गेले होते. स्वप्न होतं ते प्रेमाचं, परंतु शेवट झाला तो थेट एका अंधाऱ्या दरीमध्ये. इंदोरहून मेघालयच्या शिलाँगमध्ये गेलेलं एक नवविवाहित जोडपं, राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी. परंतु त्यांचं प्रकरण संपूर्ण देशभरामध्ये चर्चेचा विषय बनलाय. पण आता याच प्रकरणामध्ये आलंय एक नवीन वळण. कारण एका गाईडनेच दिली A to Z व थरारक माहिती. त्याच्या मते राजा व सोनम हे फक्त दोघच नव्हते, तर त्यांच्यासोबत होते 2 ते 3 अनोळखी लोक. मग प्रश्न पडतो, हा प्रायव्हेट हनीमून होता की मग एक संदिग्ध ग्रुप ट्रिप? आणि मग अशातच मृत राजाचा भाऊ म्हणजेच विपिन रघुवंशी प्रश्न विचारतोय की जर गाईड त्यांच्या सोबतच होता तर पोलिसांनी आतापर्यंत त्याला समोर का आणलं नाही? आणि तसंच मृत राजाच्या भावाने पोलिसांच्या तपासावर देखील संशय व्यक्त केलाय. एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेत 3 संशयित आरोपी. ते हॉटेलच्या लॉबीमध्ये वावरताना दिसताय आणि या सीसीटीव्ही मध्ये राजा व सोनमचा शेवट थरारक देखील टिपलेला दिसतोय. राजा व सोनम दोघेही स्कूटीवरून येतात. हेल्मेट घालून लॉबी बॅग घेऊन हॉटेलच्या स्टाफशी बोलतात. स्कूटीच्या डिक्कीमध्ये एक सफेद ट्रॉली बॅग ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती ट्रॉली बॅग काही बसत नाही आणि मग तेव्हा त्यातले सर्व कपडे डिक्कीमध्ये कोंबले जातात. सोनम देखील स्वतःचा रेनकोट डिक्कीमध्ये ठेवते आणि मग दोघेही निघतात हॉटेलच्या दिशेने. हीच होती सोनम आणि राजाची शेवटची थरारक दृश्य. पोलिसांनी हॉटेलचं DVR जप्त केलं आहे, परंतु राजाचा भाऊ म्हणजेच विपुन रघुवंशीचा आरोप आहे की पोलिसांचा तपास खूपच स्लो आहे. दरीमध्ये सापडलेल्या मृत अवस्थेमधील राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून देखील मिळालेला नाही. म्हणूनच कुटुंबाने मागणी केली आहे की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आम्हाला हवी आहे. राजाची हत्या कोणी केली? सोनम जिवंत आहे का? हे प्रश्न अजून देखील अनउत्तरितच आहे. परंतु पोलिसांकडून आता इतर गाईड, सीसीटीव्ही मध्ये दिसलेले 3 संशयित आणि ट्रॅव्हल एजंट यांच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. राजा आणि सोनमच्या या केसचा शेवट कुठे होईल? हनीमूनसाठी निघलेलं हे नवविवाहित जोडपं थेट पोचलं हत्येच्या चौकशीमध्ये. एक सुंदर अशी प्रेमकथा आज बनली आहे भारताच्या गुन्हेगारी इतिहासातली एक नवीन फाईल. ह्या केसवरती आपलं मत काय? सध्या सोनम कुठे असेल व हे संपूर्ण प्रकरण का घडलं असेल? आपलं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढेही पाहण्यासाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.